नमस्कार, मी प्रियंका. INBCच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूयात काही ठळक घडामोडी. पाचपावली बंद रेल्वे फाटकावर सुसाट रेल्वेची बाईक स्वाराला धडक. फाटक बंद असताना रेल्वे पार करणे आले अंगलट. आणि बस स्टँड परिसरात वाहतुकीचा बट्ट्याबोळ. वाहतूक पोलिसांचे सपशेल दुर्लक्ष. आणि आता सविस्तर वृत्त. शहरातील पाचपावली रेल्वे फाटकावर रविवारी रात्री अपघात घडल्याचे पुढे आले आहे. माहितीनुसार रेल्वेच्या बंद फाटकामधून एका अज्ञात युवकाने गाडी टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच दरम्यान सुसाट वेगाने येणाऱ्या रेल्वे गाडीने या युवकाच्या बाईकला टक्कर दिली. सुदैवाने वाचलेल्या या युवकाने घटनास्थळावरून पळ काढला. रेल्वे पोलीस या युवकाचा कसून शोध घेत आहे. रविवारी रात्री पाचपावली रेल्वे फाटकाजवळ ट्रेनच्या खाली येऊन एक बाईक चकनाचूर झाली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गंभीर दुर्घटनेत बाईक चालवणारा मात्र वाचला. प्राप्त माहितीनुसार रविवारी हावडा मार्गावरून ट्रेन येण्याच्या वेळी रेल्वेचे फाटक बंद करण्यात आले होते. त्याच दरम्यान एका युवकाने घाईघाईत आपली बाईक फाटकाच्या खालून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु या झटपटीत बाईक चालकाचे नियंत्रण बिघडले आणि बाईक हातातून निसटून रेल्वे रुळावर पडली. या दरम्यान सुसाट वेगाने रेल्वे गाडी धडधडत आली. त्यामुळे गाडी चालक आपली गाडी उचलण्यात अयशस्वी ठरला आणि या सर्व प्रकारात घटनास्थळावरून गाडी चालक गाडी सोडून पळून गेला. ट्रेनच्या खाली अडकलेली ही बाईक जवळपास 100 फूट दूर रुळावरून घासत गेली. या प्रकरणी पसार युवकाचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राप्त माहितीनुसार या प्रकरणात रेल्वे अधिनियम कायद्याखाली अटक करण्यासाठी सध्या पोलीस या युवकाचा शोध घेत आहे. कॅमेरामॅन सनी भोंगाडेसह देवयानी मोहगावकर, INBC न्यूज, नागपूर. ST बस स्टँड जवळील जाधव चौक परिसरातील वाहतूक व्यवस्था सध्या चांगलीच विस्कळीत झाली आहे. एवढेच नव्हे तर चौकातील अग्निशामक ऑफिसच्या समोरच ऑटो चालकांचा अवैध पार्किंगचा अड्डा बनला आहे. त्यामुळे आकस्मिक आगीची घटना घडल्यास संबंधित विभागाची वाहने जागेवरून निघायला फार अवघड जाणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र वाहतूक पोलिसांनी एवढ्या गंभीर समस्येकडे फार दुर्लक्ष केल्याचे आढळून येत आहे. शहरातील ST बस स्टँड जवळील जाधव चौक परिसरातील जागेवर अनेक दिवसापासून अतिक्रमण करण्यात आले आहे. गावागावाहून येणारे यात्रेकरू याच बस स्टँड परिसरातून जातात. त्यामुळे येथे बसेस व्यतिरिक्त खासगी बसेस तसेच ऑटो रिक्षा चालकांनी आपले वर्चस्व जमवले आहे. पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे कुठलीही भीती न बाळगता हे ऑटो रिक्षा चालक आपल्या मर्जीप्रमाणे वागतात. कुठल्याही जागी दुकानासमोर चौकात हे ऑटो चालक आपली रिक्षा उभी करून उभे राहतात. परंतु या सर्व प्रकारामुळे येथे येण्या जाणाऱ्यांना नेहमीच अडथळा निर्माण होतो. बस स्टँड परिसरात फायर ब्रिगेडचे कार्यालय देखील आहे. वेळप्रसंगी कुठल्याही भागात आग लागली असता फायर गाड्यांनी कसे निघावे ही विचार करण्यासारखी बाब आहे. 1 साल के करीबन यहाँ पे टेबल लगा हुआ है. आने जाने वाले को परेशानियाँ होती है. यहाँ कई बार एक्सीडेंट होते हैं. यहाँ पे पुलिस वाले यहाँ आगे खड़े रहते हैं, फिर भी ऑटो वालों को भगाते नहीं. प्राप्त माहितीनुसार मानेवाडा आणि म्हाळगीनगर चौकातून येणाऱ्या रिक्षा चालकांव्यतिरिक्त येथे येणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांकडून ट्रॅफिक पोलिसांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे दिले जातात आणि ज्याला संकेत भाषेत एंट्री असे म्हटले जाते. एंट्री दिल्यानंतर ऑटो चालक सर्रास चौकात आपले ऑटो उभे करतात. महामंडल की बसें, स्टार बस, इस बसों की वजह से यहाँ पे हमेशा तकलीफ होती है और बहुत बार यहाँ एक्सीडेंट भी हो चुकी है. लेकिन पुलिस वाले आते हैं यहाँ पे लेकिन कुछ करते नहीं है. जैसे वे ऑटो यहाँ पे बीच में खड़े हो जाते हैं, इसकी वजह से ट्रैफिक बढ़ जाता है, यहाँ पे जाम लग जाता है. बहुत बार ऐसा हो चुका है लेकिन इसके ऊपर कुछ हो रहा नहीं है. तो मेरा कहना यही था कि बस इसके ऊपर यहाँ पे अपना ये लगा दिए, सिग्नल लगा दीजिए उससे, और ट्रैफिक पुलिस को रखिए यहाँ पे. एंट्रीची समस्या संपूर्ण शहरात आहे. मुख्य बाब म्हणजे पोलिसांना या प्रकाराची माहिती असूनही कुठल्याही बाबतची कारवाई करण्यात येत नाही. अशा प्रकारच्या उघडरित्या घेतल्या जात असलेल्या एंट्री फ्री प्रकरणात शासन झोपी गेले आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. कॅमेरामॅन इरफान खानसह देवयानी मोहगावकर, INBC न्यूज, नागपूर. गेल्या अनेक दिवसांपासून सामान्यांच्या खिशाला फटका देणाऱ्या भाजीपाल्याचे दर सध्या काही अंशी कमी झाले आहेत. त्यामुळे स्वयंपाकघरातून दुरास्पात झालेल्या भाज्या आणि भाजीपाला सामान्यांच्या किचनपर्यंत पोहोचू लागलेल्या आहेत. मुख्य म्हणजे भाज्या स्वस्त झाल्याने गृहिणींनी सुटकेचा निश्वास टाकलाय. गेल्या अनेक दिवसांपासून भाजीपाला खरेदीचा विचार जरी डोक्यात आला तर सामान्य माणसाला घाम फुटायचा. मात्र सध्या परिस्थिती सुधारली आहे.
उपराजधानीत आता भाजीपाला स्वस्त झालाय. एवढंच नव्हे तर हिरव्या भाज्यांनी संपूर्ण भाजी बाजार व्यापून टाकला आहे. बाजारात हिरव्या भाज्यांचे मोठमोठे ढीग दिसून येत आहेत. गेल्या 2 महिन्यात भाज्यांचे दर 80 ते 100 रुपये प्रति किलोच्या घरात पोहोचले होते. मात्र आता भाजीपाला 10 ते 15 रुपये प्रति किलोवर आलाय. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी जाणाऱ्या गृहिणींची मोठी बचत होत आहे. या परिस्थितीतही बटाट्यांनी मात्र ग्राहकांना अद्याप दिलासा दिलेला नाही. कम हो गए, पहले प्याज 60, 70, 80 पता नहीं 100, 200 इतना भी होने के चांसेस थे, पर अभी प्याज का दाम सबसे ज़्यादा कम प्याज का ही दाम कम हुआ है. अभी 20 रुपये किलो प्याज इतना सस्ता हो गया है कि अभी आम आदमी के लिए सब्जी मतलब रोज का खाना ही उसके लिए बहुत इम्पोर्टेंट होता है. सिर्फ अपने पेट के लिए ही इतना काम करता है. जो हमारा भारत है उसमें मैक्सिमम परसेंटेज ऑफ पीपल बिलो पॉवर्टी लाइन है और इसमें हर एक इंसान अपने पेट के लिए ही काम करता है. और अगर सब्जी के रेट्स इतने बढ़ेंगे तो वो अपना दिनचर्या मतलब जब एक इंसान अभी कम होने की वजह से ये हो गया कि दिन भर काम करके वो सुकून से अपनी 2 वक्त की रोटी अच्छे से खा सकता है. इसलिए ये बहुत ही अच्छा दाम गिरने से ये बहुत ही अच्छा चेंज आया है. नागपूर शहराच्या 25 किलोमीटर परिसरात उत्पादित भाजीपाला शहरात मोठ्या प्रमाणात येते. त्यामुळे हा दिलासा मिळतोय. तरी देखील फेब्रुवारी महिन्यापर्यंत भाजीपाल्याचे दर पुन्हा वधावण्याची शक्यता जाणकार वर्तवित आहेत. कॅमेरामॅन इरफान खानसह NBCN डेस्क रिपोर्ट. बजमेर रजाए ताज मल्टीपर्पज सोसायटी तर्फे रविवारी शहरातील कस्तुरजन पार्कवर इस्तेमाई शादी म्हणजेच सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात तब्बल 66 मुस्लिम जोडप्याचे शुभमंगल पार पडले. यावेळी कुबुल्हेच्या स्वरांनी कस्तुरजन मैदान निनादून निघाले. रविवारी कस्तुरजन पार्कवर आयोजित मुस्लिम बांधवाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात तब्बल 66 जोडपे विवाह बंधनात अडकले. बजमेर रजाए ताज मल्टीपर्पज सोसायटी तर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सुंदर आणि सुवासिक फुलांच्या माळा परिधान करून उपवर या सोहळ्याला उपस्थित झाले होते. यानंतर हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेल्या वऱ्हाड्यांच्या साक्षीने उपवर वधूंनी कबूल है म्हणून निकाह नामाचे पठण केले. हमारी कमेटी बजमेर रजा ताज की तरफ से आज 29 दिसंबर 2013 को 66 जोड़ों का निकाह हुआ है, जिसमें आज निकाह हो चुका है, जिसमें खाने का इंतज़ाम वगैरह भी किया गया है. 70 मन खाना बना हुआ है और इंशाल्लाह ये प्रोग्राम जो है बालदारपुरा नातिक चौक से हो रहा की कमेटी की तरफ से हो रहा है और ये प्रोग्राम जो हर साल इंशाल्लाह होते रहेगा. कितने जोड़े कराए आपने? 300 कुछ जोड़ों ने हमारे यहाँ निकाह कबूल किया है. हम लोगों को कम से कम 50-50 हज़ार का एक जोड़े को जहेज देते हैं. इज्तिमाई शादी है. बजमेर रजा ताज हमारी कमेटी का नाम है. बजमेर रजा ताज मल्टीपर्पज़ वेलफेयर सोसाइटी बालदारपुरा नातिक चौक, यहाँ से हम लोग करते हैं. और शहर के जितने भी मोतेबर हजरात है, जितने भी लोग हैं, बड़े बड़े बिजनेसमैन लोग हमारी संस्था से जुड़े हैं और उनके बदौलत ये काम हम करते हैं. आपका नाम बताइए. मेरा नाम मिर्जा अतीक बेग. सध्याच्या महागाईच्या काळात लग्न करणे म्हणजेच तारेवरची कसरत करण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत बजमेर रजाए ताज मल्टीपर्पज सोसायटी तर्फे पुढाकार घेऊन अशा प्रकारचे आयोजन करणे खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. कॅमेरामॅन इरफान खानसह NBCN डेस्क रिपोर्ट. रविवारी राज्याचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी रामझुल्याच्या निर्माण कार्याची पाहणी केली. या दरम्यान लवकरच रामझुला बनून तयार होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी खासदार विलास मुत्तेमवार आणि आमदार दीनानाथ पडोळे उपस्थित होते. गांधीबाग परिसरातील शासकीय डागा इस्पितळ सध्या अतिक्रमण, घाण आणि असामाजिक तत्वांचे माहेरघर बनत चालले आहे. इस्पितळाच्या सुरक्षा भिंतींना लागूनच दारूच्या रिकामा बाटल्यांचा खच पडलेला दृष्टीस पडतो. तसेच येथे उपचारासाठी येणारे रुग्ण आणि नातेवाईकांना असामाजिक तत्वांचा त्रास सहन करावा लागत आहे. इस्पितळ म्हणजे आरोग्याची सेवा पुरविणारे, रुग्णांना सेवा देणारे केंद्र होय. तेव्हा इस्पितळाच्या आजूबाजूची जागा सुरक्षित, आरोग्याला पूरकच असावी अशीच अपेक्षा असते. परंतु डागा इस्पितळाच्या आजूबाजूला मात्र या उलट स्थिती आहे. डागा इस्पितळाच्या आजूबाजूची संपूर्ण जागा सध्या कचरा घर बनले आहे. रात्री येथे दारू पिणाऱ्यांनी सर्रास या परिसराला दारूचा अड्डा बनविला आहे. सकाळी या जागेतील फुटपाथवर दारूच्या बाटला व कचरा फेकलेला दिसून येते. या इस्पितळाच्या परिसरातील अशा अवस्थेमुळे आरोग्याचा सल्ला देणारी ही जागा आज विद्रूप अवस्थेत आढळून येत आहे. डागा इस्पितळाजवळील अशा परिस्थितीकडे पोलीस प्रशासनाने आणि मनपाने पूर्ण दुर्लक्ष केले असले तरी प्रश्न प्रशासनाचा नसून जनतेच्या स्वास्थ्याचा आहे. त्यामुळे याबाबत शासनातर्फे लवकरच घाण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा येथील रुग्ण आणि परिसरवासी करीत आहेत.
कॅमेरामॅन इरफान खानसह अमोल ठाकरे, NBCN न्यूज, नागपूर. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहरात थंडीचे आगमन झाले होते. मात्र गेल्या एका आठवड्यापासून थंडीने शहराकडे पाठ फिरवली आहे. सध्या थंडीचा जोर ओसरल्याने दुपारी नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. सध्याच्या दिवसात वातावरणातील तापमानात अचानक बदल जाणवत आहे. ढगांच्या सावलीत आणि हवा पालटामुळे थंडी कमी झाल्याची जाणीव होत आहे. प्राप्त माहितीनुसार विदर्भावरील विपरीत चक्रीवादळाचे संकट जरी टळले असले तरी हवेचा झोका सध्या पश्चिमेकडेच वळलेला आहे. शीत वाऱ्याचा वेग देखील कमी झाल्याचे जाणवत आहे. सध्या तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्तच आहे. अलीकडे उन्हाची तीव्रता कमी झाल्यामुळे थंडीचा जोर प्रकर्षाने जाणवत आहे. रात्रीचे तापमान 18 अंश सेल्सिअस पर्यंत खालावले आहे. हवेचा वेग मंदावल्यामुळे थंडीची जाणीव जरी कमी होत असली तरी नागपूरवासियांना गतकाळातील थंडी शहारे देणारीच ठरली. NBCN डेस्क रिपोर्ट. सरतेशेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पाचपावली बंद रेल्वे फाटकावर सुसाट रेल्वेची बाईक स्वाराला धडक. फाटक बंद असताना रेल्वे पार करणे आले अंगलट. आणि बस स्टँड परिसरात वाहतुकीचा बट्ट्याबोळ. वाहतूक पोलिसांचे सपशेल दुर्लक्ष. NBCN मराठी बातमीपत्रात आज इतकंच. बातम्यांचा प्रवाह असा सुरू राहील. आपण बघत रहा NBCN न्यूज. नमस्कार.